हिंगोलीमध्ये आज राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जे ते जोरदार बॅनबाजी केल्याचं पाहायला मिळते। मी सध्या रामलीला मैदानावर आहे आणि या ठिकाणी हा शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय, परंतु हेमंत पाटलांच्या वतीनं जोरदार अशी बॅनबाजी करण्यात आलेली आहे। थोडक्यात लोकसभेचं कॅम्पेनिंग हेमंत पाटलांच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। मोठमोठाले फ्लेक्स लावत या ठिकाणी हेमंत पाटलांच्या वतीनं लोकसभा निवडणुकीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मोठमोठाले फ्लेक्स अशाच पद्धतीने रस्त्यावर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। आणि मागील अनेक दिवसापासून जी चर्चा होती हेमंत पाटलाची उमेदवारी जे ते धोक्यात आहे, परंतु काल हेमंत पाटलांनी जे ते अनेक भाजप नेत्यांच्या सुद्धा भेटी घेतलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा ते वारंवार संवाद साधत आहेत। अगदी काहीच दिवसापूर्वी हेमंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली आहे, त्यावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांशी सुद्धा जवळीकता साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडक्यात उमेदवारी आपल्याकडे कशा पद्धतीने राहती यासाठी प्रयत्न केला जातोय। तर दुसरीकडे भाजपच्या वतीने सुद्धा या जागेवरनं चांगलीच मागणी केली जात आहे। त्यामुळे युतीमध्ये जरी हिंगोली लोकसभेच्या जागेवरनं रस्सीखेच पाहायला मिळत असताना मात्र हेमंत पाटील जे ते स्वतःच्या उमेदवारीवर ठाम असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।